नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी नवल्या हॉस्पिटलच्या इथे आंदोलन करण्यात आलं आहे. आपण पाहू शकता की तिथे पुढारी बसलेले आहेत दुकानामध्ये, जे सकाळनं 7:30 वाजल्यापासून बसलेले आहेत. आणि कशासाठी आंदोलन आहे हे जाणण्यासाठी आपण इकडे आलेले आहे. थोडंसं आपण बोलून घेऊ. आजचा हा विषय हे नवलेचे जे कर्मचारी आहेत त्या नवलेच्या कर्मचाऱ्यांना 8 महिने कुणाला 9 महिने प्रत्येकजण 8 महिन्याच्या वर आहे. त्यांना हे पेमेंट मिळायला नाही. आणि विषय असा आहे की प्रत्येक जो घटक आहे स्त्री असतो त्या कामगारांना पगार देण्याच्या मागचं कारण ते करत नाही. सातत्याने 15 वर्षाला आहे. प्रत्येकाला कोण जाते तरी त्यांचं तोंड दाबल्या जाते. त्यांच्या कॉलेजचे ॲडमिशन होते, डेंटलचे होते, त्यांचे बेसचे होते, कॉलेजचे होते, लहान मुलांची प्रायमरी त्यांच्याकडनं जो पैसा येतो आहे तो पैसा जातो. आज एवढं मोठं चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल म्हणजे आज महाराष्ट्रात देशात नाही तरी देखील त्या कर्मचाऱ्यांना पेमेंट भेटत नसतं ते शोकांना ही लोक स्वतःचे कष्ट रक्ताचं पाणी करतात, दिवसरात्र काम करतात. एवढं कष्ट करून यांना पण याचाच कष्टाचा पैसा जर मागायचा याच्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी रिलेशन भरायला देखील पैसे कारण वाटामध्ये 10,000 पेमेंट शेजारच्या पुस्तके किराणावाल्याकडनं किराणावाल्यांची पण त्यांच्याबरोबर या कर्मचाऱ्यांबरोबर भांडणं होतं. कोण भाडेने राहतो भाडेतत्वावर त्यांचे घरमालक त्यांना सांगते खोली खाली करा. कोणी फ्लॅट घेतले तरी त्यांचे फ्लॅट जप्त झाले. जप्ती पूर्ण म्हणजे जप्ती. पोरं शाळेला आहेत, शाळेला पोरांना वह्या पुस्तकांना देखील पैसे नाही, शाळेत फी बस देखील भरली नाही. म्हणजे हे हा कुठला अन्याय जे काम पण करा इथला पैसा त्यांनी आणि त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या एवढ्या मोठ्या नवली हॉस्पिटलला फक्त 2 लाख रुपये दिवसाला येतात. म्हणजे हे अशीच आपणच आपली चप्पल घेऊन तोंडात मारण्यासारखं बोलायला लागेल. कुठेतरी घोटाळ्याचा 100% घोटाळ्याचा आरोप म्हणजे आता काही मध्यंतरी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी मनोज भगत नावाचा व्यक्ती हा तुळजाभवानी नगर कोकणामध्ये वास्तव्यात होता. तर तो व्यक्ती त्याला पण 8 ते 10 महिन्याचा पगार नाही मिळाला. तर त्यांनी शेवट प्रयत्न केला, आत्महत्या केली, फाशी घेतली, आत्महत्या केली. त्याच्यानंतर काही त्यांच्याच जवळच्या लोकांबरोबर आमचा संपर्क झाला. तर त्यावेळेस त्या कुटुंबाने आम्हाला थोडंसं सहकार्य थोडेसे घाबरलेले होते. त्यांनी सहकार्य केलं. पण यांचा जो पैसा आहे हा सोन्याच्या माध्यमातून बाहेर 400, 500 कोटी रुपये हा गुंतवण्यात येतो का बाहेरचे क्रूज म्हणा किंवा हॉटेल म्हणा अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत जर आपण काढायला गेलो. त्या माध्यमातून मी त्या नवले सरांना मी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा मी अशी मागणी करतो पोलीस कमिशनरांना आणि आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना. त्यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांच्याच ह्या कारणाने लोक आत्महत्या करायला लागले, जीवाचं बरं वाईट करायला लागले. असं भरपूर काही गोष्टी. आता हे आंदोलन किती दिवस चालतं? कारण की विषय असा आहे डायरेक्टर म्हणतात की मी त्यांच्याबरोबर बोलतो, मीच करू शकतो, मला तिकडे घेऊन गेले ते मला म्हणजे आमचा पण याच्यामध्ये सपोर्ट आहे. तर मग तुम्ही त्यांना सांगा बाबा पैसे द्या नंतर मी देऊन टाका ना विषय. तुम्ही असं पण बोलताय. त्यांनी एक वेगळा अँगल घेतला होता तर मी त्यांना सांगते सांगितलं ज्या काही गोष्टी असेल तर तुम्ही इकडे हे बोला. हे फक्त डायरेक्टर लोकांनी तोंडानं बोलत आहे पण ॲक्शन काय करत नाही आहे, त्याच्यावर कुठला आपण पाहत नाही. तसं जर आपण पाहायला गेलं तर तेच त्यांचं फक्त तोंडी एक माऊथ पब्लिसिटी करायला लागते. त्यांना रायटिंगमध्ये मागितलं ते शनिवार म्हणले. आता शनिवारी समजा आता बँका बंद असेल आता त्यांच्या हिशोबाने मला वाटतं साहेबांची मगाशीच मी उल्लेख केला की आपली बँक म्हणून एक त्यांचं कुठं खातं असेल त्यांचं ते आपल्या बँकेत कधी पण जाऊन ते पैसे काढू शकतात. तेच खात्यातनं पैसे आणून ते सगळ्यांना देऊ शकतात. या लोकांची आपली बँक नाही ना. यांच्या सुविधा म्हणजे यांना ESI नाही आहे, PF नाही आहे. तर याच्याच माध्यमातून आम्ही धर्मोदयला एक लेटर देतो. धर्मोदयच्या माध्यमातून यांना ESI नाही आहे, PF नाही आहे की बाबा ह्या जी लोक इतका पैसा कमावतात इथं डागडुजी तर तुम्ही जर पाहायला गेले तर कलर पण अजून सुळे आहेत सगळे. लोकांच्या चेहऱ्यावर पण ठेवते की ह्या लोकांनी 8 महिने 9 महिने 1.5 वर्षाची काम करतात त्यांच्या प्रेमापोटी करतात. आज त्यांनी याचं शोषण नाही केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं विषय शोषण करून पण काही उपयोग नाही आहे.
कष्ट करत येते ह्यांनी जर समजा कामच नाही केले आणि अशा पद्धतीत स्वतःच्या कष्ट केलेले जर पैसे मागत असतील तर ठीक आहे बा तुम्ही करू नका, पण कष्टाचे पैसे घ्या. तर मला सांगा, या चॅनल माध्यमातून तुम्हाला अजून प्रशासनाला काय सांगावं? तुमच्या इंडियन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो की आत्तापर्यंत ह्या संबंधित म्हणजे पगाराच्या संबंधित कुणाचा ॲक्सिडेंट झाला विचार करताना कुणी आत्महत्या केली तर माझा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जे नवले सर आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या बॉडीवर आणि त्यांच्या, कारण की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना बुद्धी म्हणा किंवा अक्कल म्हणा ती तोपर्यंत येणार नाही. नक्कीच आम्ही तुमचे सगळे जे म्हणणं आहे वापरपर्यंत पोहोचू. शिष्टकडे जावा, तहसीलदार जावा. हे आंदोलन आमचं पगारासाठी चालू आहे. आमचे पगार 8 महिने झालेले नाही. आमचे पगार नसल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत. या हॉस्पिटलचे जे डायरेक्टर काही सुविधा ठेवलेल्या नाही आहेत. साधं वार्डमधून कुणाला कुठल्या मावशीला लागलं किंवा मामाला लागलं त्याला केस पेपर वगैरे काढावंच लागतात. त्याचे पैसे आम्हालाच भरावं लागतात. त्याची सुविधा करायला पाहिजे त्यांनी. आता आमचे 8 महिने झाले थकलेले आहेत. 8 महिन्यापासून ती कोण पडलं होतं ती पण वाईट घ्या, कोण पडले त्यांना पैसे भरायला लावले. आमची हाऊसकीपिंगमधली मावशी तिच्या पायाला लागलं होतं आणि तिला मग मी घेऊन गेले, त्याच्यातनं पैसेही भरायला लागले. बोलला जातो की पेशंटची गैरसोय होते, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आत्ताही तुम्ही पत्रकार लोक व्ह्यू घेऊ शकता की पेशंटकडे आमचे स्टाफ मेंबर 1-2 जसे लागतील तसे आत्ताही ड्युटीवर आहेत. नाईटचा पण स्टाफ मॉर्निंग करून गेलेला आहे. आम्ही पेशंटच्या बाबतीमध्ये कोणती आपल्या प्रकारची हयगय केलेली नाही आहे. स्ट्राईक केला आहे किंवा खाली बसलो आहे हे आम्ही आमच्या पगारासाठी बसलो, इतर गोष्टींसाठी नाही बसलो. आम्हाला पगार द्या, आम्ही आमचं कामावर जायला तयार आहोत.